नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. तर माझी लाडकी बहीण योजनेसाठी जर तुम्ही फॉर्म भरला असेल, मग तो ऑफिशियल वेबसाईटने भरला असेल किंवा नारी शक्ती ॲप दूतने भरला असेल, तर तुम्हाला माहिती आहे का तुमचा जो फॉर्म आहे तो फॉर्म मंजूर झाला आहे, अप्रूव्ह झाला आहे का रिजेक्ट झाला आहे? तर वेबसाईटने भरला आहे तर तो कसा चेक करायचा आणि ॲप्लिकेशनने भरला आहे तर तो कसा चेक करायचा? दोघी पर्याय कुठलाही एका पर्यायाने जर तुम्ही फॉर्म भरला असेल दोघांमधून, तर दोघांची प्रोसेस मी एकाच व्हिडिओमध्ये सांगणार आहे, की वेबसाईटमध्ये आपला फॉर्म सबमिट झाला आहे आणि अप्रूव्ह झाला का नाही ते कसं चेक करायचं आणि ॲप्लिकेशनमध्ये कसं चेक करायचं त्याची पूर्ण माहिती देणार आहे. तर चला व्हिडिओ 1 मिनिटाच्या आत तुम्हाला सगळे पूर्ण माहिती सांगतो. सर्वात अगोदर तुम्हाला महाराष्ट्राच्या जी माझी लाडकी बहीण योजनेची ऑफिशियल वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती यायचं आहे. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक भेटून जाईल. ती लिंकवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येऊन जातो. सर्वात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हाला इथं मेनू बटन दिसतं, त्या मेनू बटनवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस खुलतो, जिथं मुख्य गोष्ट, माहिती, आवश्यक कागदपत्रे आणि अर्जदार लॉग इन असे 4 बटणं दिसतात. तर तुम्हाला अर्जदार लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे. अर्जदार लॉग इन बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, इथं पासवर्ड टाकायचा आहे, इथं जो तुम्हाला कॅप्चर दिसतो आहे तो कॅप्चर तुम्हाला इथं टाकायचा आहे आणि लॉग इन बटनावरती क्लिक करायचं आहे. आता तुम्ही जेव्हा ऑनलाईन फॉर्म भरला असेल तेव्हा तुम्ही ID आणि पासवर्ड बनवला असेल, ठीक आहे. तर तो ID आणि पासवर्ड इथं टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्ही सक्सेसफुली लॉग इन होऊन जाता, ठीक आहे. सक्सेसफुली लॉग इन होऊन जाता. त्याच्यानंतर तुम्हाला इथं केलेले अर्ज या बटनावरती क्लिक करायचं आहे. केलेल्या अर्ज बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येतो. इथं तुम्ही पाहू शकता की तुम्ही जेवढे फॉर्म भरले त्यांची डिटेल तुम्हाला इथं पाहायला मिळून जाते, जर तुम्ही वेबसाईटवरती फॉर्म भरला आहे तर. तर सर्वात अगोदर तुम्ही पाहू शकता 1 नंबरवरती जो फॉर्म आहे तो अप्रूव्ह झाला आहे, 2 नंबर पेंडिंग आहे, 3 नंबर पेंडिंग आहे, 4 नंबर ड्राफ्ट आहे, 4 नंबर पण ड्राफ्ट आहे, सॉरी, ठीक आहे. तर या प्रकारे तुम्ही तुमचं जो तुम्ही फॉर्म भरला आहे, ॲप्लिकेशन फॉर्म भरला आहे तो असं चेक करू शकता वेबसाईटच्या माध्यमाने, ठीक आहे. आता मी तुम्हाला सांगतो की तुम्ही जो ॲप्लिकेशन जे नारी शक्ती ॲप दूत आहे त्याच्या माध्यमाने जर फॉर्म भरला असेल तर त्याचा स्टेटस कसा चेक करायचा. तर सर्वात अगोदर तुम्हाला प्ले स्टोअरवर हे जे ॲप आहे हे ॲप तुम्हाला पाहायला मिळून जातं, ठीक आहे. याचं नाव नारी शक्ती दूत ॲप आहे. याला ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर तुम्ही ज्या मोबाईल नंबरने रजिस्ट्रेशन केलं असेल तो मोबाईल नंबर इथं टाकायचा आहे. ॲक्सेप्ट अँड टर्म अँड कंडिशनवरती क्लिक करायचं आहे. लॉग इन बटनावरती क्लिक करायचं आहे. लॉग इन बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर 4 अंकी OTP येतो. तो OTP टाकायचा आणि व्हेरीफाय OTP बटनावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येतो, जिथे तुम्हाला केलेले अर्ज या बटनावरती क्लिक करायचं आहे. केलेले अर्ज या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही जो ॲप्लिकेशन फॉर्म भरला आहे त्याचा इथं स्टेटस पाहायला मिळून जातो. जो तुम्ही फॉर्म काय तारखेला भरला आहे ते पण, आणि तुमचा फॉर्मचा स्टेटस काय आहे ते इथं तुम्हाला पाहायला मिळून जातो, की अप्रूव्ड आहे की रिजेक्ट आहे, ठीक आहे मित्रांनो. तर या प्रकारे तुम्ही घर बसल्या तुमचा जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो अप्रूव्ह झाला का नाही ते चेक करू शकता. तर वेबसाईटच्या माध्यमाने तुम्हाला कसं तुमचं ॲप्लिकेशन स्टेटस चेक करायचं आहे आणि ॲप्लिकेशनमध्ये जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर त्याचा स्टेटस कसं चेक करायचं आहे, हे दोघी प्रोसेस मी तुम्हाला या आजच्या व्हिडिओमध्ये दाखवल्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा अशाच व्हिडिओसाठी, आणि आपल्या मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करा. तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कुठल्या टॉपिकवर पाहिजे ते पण मला नक्की कळवा. तर आपण भेटूया अशीच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.